आमदार खासदाराचा फोन आला ना येतील लगेच तोडवाशी देतील, पण आमच्या लोकांसाठी येतात का एक तरी अधिकारी? किती तळमळ इथंच बसायचं, एवढ्या पोलिसांना एवढं आम्हाला अटक करा. तुम्ही लगेच आदेश काढला असता, तुम्ही आदिवासींच्याच का जमीन घेऊन राहिली? इतर लोकांच्या बागायत घ्या ना. तिला तुम्ही सौर प्लेट लावून कोणत्या कायद्याने तुम्ही सौर प्लेटचा आदेश दिला? सांगा त्या जागेवर झोपड्या जाळल्या आदिवासींच्या. निका कसं काय तुम्ही कसं हाकलू शकता का? जो जमीन सरकारी हो जमीन हमारी है, सुप्रीम कोर्ट सांगते. आमच्यापेक्षा तुम्ही मोठे नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी भेटा, मी तुम्हाला सांगितलं. जिल्हा आधी नाही, इथं आंदोलन करू आम्ही बंद करू ऑफिस. आमचं ऑफिस आहे, तुमचं नाही. तुम्ही कामगार आहेत आंदोलन करू शकता. आणि आमच्या बायानं एवढा त्रास होतो. तुम्ही काय तुम्ही 2 फाईल घेऊन याल, पण तुम्ही काय करता? कायदा सांगता. तुम्ही यायचं, तुम्ही ग्रामसभेला काय आले मग त्या खाली केशाच्या वेळेस? मला जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलं होतं, त्यामुळे आलो. आता काही यायचं नाही आमच्या गावात. लक्षात घ्या, ग्रामसभेची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला गावात यायचा अधिकार नाही. हे तुम्हाला जजमेंट आहे सांगतो. विलासराव देशमुख आणि जयप्रकाश रमेश केंद्रीय वन मंत्री होते, त्यांना लेखा मेंढ्यामधून आपण उचकून दिले या कायद्यानुसार. कायदा आपल्या बापाने लिहिलाय. 8 महिने झाले लोक फिरतात, तुम्ही काय त्यांना सांगून काय त्यांना अभ्यास नाही अभ्यास म्हणून ते बोलून राहिले. अभ्यास आहेत ना, जिल्हाधिकाऱ्यांसमोर बी हे करतो ना. जिल्हाधिकारी साहेबांनीच इकडे पाठवलं तुमच्याकडे पाठवलंय काय लगेच ते 2 मिनिटं ते सर काय बोलले, इथे गेल्यावर फोन करा त्यांना, बोलू लावा. ते आपल्याला 3 दिवस बोलले की तुम्ही या देशातल्या मालकांना ही परिस्थिती आहे. आपल्या आदिवासी हे सगळे बाहेरून आले लोक आहेत आणि आपल्या शिकवतो या देशाचे नागरिक आहेत. आपण मालक आहे. 5 जानेवारी 2011 सांगितलं आपण मालक आहे. यांना आपल्यासाठी बसवलेले सांगतो सरकार. मला सरकार म्हणजे व्याख्या सांगा सरकारची. 1 मिनिट. सरकार म्हणजे ती व्याख्या सांगा मला साहेब एक शब्दात. सरकार म्हणजे काय? तुम्ही जजमेंट सोबत बोलू शकत नाही एवढं. मी सांगतो तुम्हाला आमदार मंत्र्यांनी इथल्या लोकांना पॉलिटिशियन जनरल समाजात सांगितलं, तुम्ही लगेच तिथे गेले असतील. आणि अनुसूचित बघा, अनुसूचित क्षेत्रामध्ये सुप्रीम कोर्ट सांगतं का सरकार एक व्यक्ती समान आहे. म्हणजे येथे आले ना फक्त एक साधारण माणूस आहे, यांचे अधिकार चालणार नाही ते अनुसूचित क्षेत्रामध्ये आहे बघा. आणि आदिवासी ही देश का असली मालिकी, बाकी सब विदेशी. स्पीकर ऑन कर. शिंदे साहेब प्राण साहेब तुम्ही त्या दिवशी बोलले होते ना, खाली जा तुमची फाईल खाली गेली हो प्राण साहेब. हो आपण मॅडम निरोप दिला होता ना. साहेब म्हणतो बोलून घ्या. हॅलो, कोण बोलते? हां ऑलरेडी आहे का स्पॉट व्हिजिट घरी थांबणं पडेल. स्पॉट व्हिजिट करूनच तुम्हाला अहवाल पाठवलं होतं, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जागा दिलेली. आता परत काय करायचं? का लोकांना तुम्ही माझ्याकडे पाठवलं होते? त्यांचं ऐका, अरे भाऊ निरोप नाही हो. तुम्ही निरोप म्हणजे काय तुम्हाला माहीत नसतं, काही समजून घेतलं पाहिजे ना विषय. ऑलरेडी जिल्हाधिकाऱ्यांनी जर जागा दिली असेल तुम्ही काय करू आता त्याला सांगा बरं. आता त्यांना स्मशानभूमीसाठी जागा पाहिजे, शाळेसाठी ऐकून घ्या. ती जागा पाहिजे ना, ती जिल्हाधिकारी जागा दिली. आम्ही कुठलं देणार जागा? तर सांगा यांना. ते परत माझ्या गोंधळ घालतात, वाद घालतात माझ्याशी. मला काय अधिकार आहे का सांगा? आहे का अधिकार मला? हां मग तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची यांची भेट घालून द्या. त्यांचं काय नाव आहे यांचं? हां सर्जेराव मोठे लीडर आहे, त्यांचा खूप अभ्यास आहे. साहेबांना भेट घालून द्या आणि साहेबांनी मला परत फोन करून सांगावं की यांची जागा यांना द्या म्हणून. मी लगेच देऊन टाकतो. हा ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं आता कसे बोलले साहेब तुम्ही? यांच्या अधिकार नाही जमीन द्यायचा, जमीन आपली.
खडी केशरच्या कामासाठी गेला. त्याच्यानंतर त्यांनी आणि खडी केशरचं नाही केलं. नाही ते पहिले खडी केशरच्या का? नाही नाही पहिले स्पॉटसाठी आले होते का स्पॉट? एकदा येऊन गेले होते ते स्पॉटला त्यावेळेस त्या मीटिंगला मी नव्हतो तेव्हा यांनी सांगितलं होतं तुम्हाला आम्हाला नाही द्यायची. यांनी सांगितलं की नाही द्यायची नाही. अहवाल काय पाठवतो? काय करायचं? तुम्ही जो अहवाल वरती दिला तो अहवाल आम्हाला द्या. ऐका, ऐका. दोन विषय आहेत. अरे थांबा 2 मिनिटं. थांबा एक विषय समजून घ्या, काही नसतो. 2 विषय आहेत. पहिला विषय तुमचा 5 आणि 6चा जागा मागणीचा होता. तर तो तहसीलदारांनी मंडळ अधिकाऱ्यांनी जो अहवाल पाठवला ग्रामसभा झाली त्याप्रमाणे अहवाल आपण जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी ती जागा दिली. एकमेचं म्हणणं आहे ग्रामसभा झालीच नाही. ग्रामसभा तुमचं ठराव आहे ना त्याच्यासोबत का ठराव म्हणजे ठराव यांना म्हणजे काही ऐका रे पूर्व सूचना दिली नाही त्यांना काही. त्यावेळेस ग्रामपंचायतीने गावात नोकरी दिली ना काय दिलं लोकांना फक्त ग्रामसभेला बोलवलं ग्रामसभा घेतली पण हा सोलर पॅनसाठी ग्रामसभा घेतली हे सांगितलं नाही. हे आले त्या दिवशी सुद्धा फसवणूक झाली. तुम्ही त्या दिवशी सर आले ना तुम्ही आले त्या दिवशी सुद्धा सर त्याच्यावर काय ठराव दिले नव्हते. कोणाला माहिती नव्हतं तरी साहेब आम्ही द्यायला तुम्ही तर नाही का बोलले तुम्ही साहेब का देते नाही तुम्ही तर बोलले ते ना. तुम्हीच बोलले होते ना का बरं साहेब उचलून दोन विषय आहेत. परत सांगतो तुमच्या गावात आल्यावर ग्रामसभेने काय ठराव घ्यायचे माझ्या आधी गरज नाही. तुमचे सरपंच तुमचे ग्रामसेवक तुमचे सरपंच आणि तुमचे सगळे काही ग्रामसेवक सदस्य आहेत गावातले त्यांनी निर्णय घ्यायचा. गाव पेस आहे मग कोणाला अनुसूचित क्षेत्र कोणाला अधिकार आहे? गावालाच आहे. बरोबर ना? तिथल्या आदिवासींना अधिकार आहे म्हणून ते- बाबा, मी कुठं नाही म्हटलं. नाही नाही मग मी काय म्हणतो हे लोक राहिले बाजूला आदिवासी इतरांनी तो सहाय्य करून द्या. नाही का यांना त्यांच्या भांडव जायला लागत आहे मग या काय यांना माहिती आहे बघितले बच्चे गट सहाय्य करा प्रत्येकाला आलो बा प्रत्येकाला काय आपण या ग्रामसभेला आलो म्हणून त्या सहाय्य करून घेतलंय त्यांना काही सूचना दिली नाही काही याच्या फक्त यांना काय करायचं तुम्हाला फुकटमध्ये लाईट वापरता येईल. ग्रामसभेचं जे प्रोसिडिंग आहे हे प्रोसिडिंग ग्रामसभेच्या दिवशी जर का नाही साहेब आल्या तर ते प्रोसिडिंग रात्रीचं फिरतं गावामध्ये. मी काय सांगितलं गावात काय होतं याची मला संबंध नाही. दुसरा मुद्दा तुम्हाला आता परत सांगतो मी जागा जर पाहिजे असेल त्या गटाची तुम्हाला जिल्हाधिकारी ठराव करून अर्ज करून मागणी करावी. नुसतं तोंडी बोलणी नाही, नाही, असं- सर आम्ही सगळं करून झालं नाही हे बघा हे आमचं पूर्ण मागणीने सरळ आपण सौर प्लेट स्वतः तिथं राहायचं जान जाय पर आपली ये ना, शान ना आपले जाय. पूर्वज लढत आलोय आपल्या काय रक्तात आहे तिथं अजिबात नाही. पोलीस उचलून देऊ आता आपण. तुमच्याकडे खाली फाईल आली आम्ही तुमच्याकडे तुम्ही म्हणता माझ्याकडे तुमच्याकडे. नाही आलेलं. मी थोडं सांगितलं तुला थोडं सांगितलं. मग आम्ही नेमकं फिरायचं कोण? आपण इथं बसू ना इथं बसू आपण. थाळी बाजू आंदोलन करायचं हागायचं मुतायचं इथं झोपायचं आपण या पायऱ्यांवर जाय पण करून टाकलं असतं पहिला अलीकडे check कर. डायरेक्ट निवेदन करू. आता ज्या सरांसोबत तुम्ही बोलत होते, तुम्हाला डायरेक्ट साहेबांना जाऊन भेटा आपण मॅडमचं निवेदन दिलेलं आहे. मला काढून नाही रे. दिलं. तुमच्यासमोर ऐकवलं का नाही मी त्यांना? यांना नोटीस काढू आपण मी काढून काढू. नाही नाही नेमकं असं मी त्याचं काय केलंय ते. काहीच नाही करायचं ग्रामसभेची नोटीस काढायची यांना बोलून घ्यायचं तिथं संपलं. बघितलं मला नाही करते. तुम्ही मालक आहे हे लवकर आहे. अरे काय जबाबदार मी काय असं वेळ वाटलं का तुम्ही? माझं काय करताय? काही बोलताय? माझं तुमच्याकडे आलो ना तुम्ही पालक